चाल ना तू. मी चाल ना, मी तर चालतो. माझा छोड. फिर ना तू. सो हे गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मग आज सकाळी करतो मी ब्रेकफास्ट, आणि ब्रेकफास्टला केलेली होती आईने इडली. रितेश पण आला होता. तर मग आम्ही सगळ्यात पहिले ब्रेकफास्ट करतो आणि काहीतरी जोरदार नियोजन बनवू. तर मग पहिले ब्रेकफास्ट करून घेतो, मग काहीतरी नियोजन करू. तर मग ब्रेकफास्ट करून आम्ही तर निघालोय. ओमचं ATM कार्ड द्यायचंय, ATM कार्ड देऊ. ओमकडे जायचं आता, चल. सो गाईज, मी रितेशकडे आलो होतो, थोडं काम होतं. थोड्यातच ओम इकडेच थार घेऊन येऊन लागला. तर मग सगळ्यात आधी आपण त्याचं ATM कार्ड देऊन देऊ. गे रे. आम्ही फिरायला गेलो होतो गाडीमध्ये. तर मग माझा चष्मा आहे ना इथंच राहून गेला होता. तर मग मला वाटतं गेला, म्हटलं ट्रेकिंग करता करता कुठेतरी पडला असेल. तर मग फायनली चष्मा भेटलाय. आता कुठे बरं वाटतंय. ऍक्टिव्हा तिथंच लावून दिलेली आहे रितेशच्या घराबाहेर, आणि आम्ही निघालो आता थोडं फिरायला. चला म्हटलं थोडं फिरून बाहेर. ते आपल्या बुद्धीला काय पटत नाही. ट्रॅफिक होणं आपल्या बुद्धीला काय पटत नाही. नाही तर मग काही नाही. नमस्कार मित्रांनो. काय? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अक्षित. तर मग गाईज, आमचा प्लॅन आता असा चालू होता की म्हटलं मस्तपैकी आज पोहायला जाऊ. बरेचदा मी बोललो कधीतरी येऊ. तर आज फायनली प्लॅन असा चालू आहे की आज पोहायला जाऊ. सगळ्यात आधी थार आम्ही घरी लावतो आणि 2 व्हीलर्सवर जाऊ, कारण की तिथं खूप रस्ता खराब आहे, काटे वगैरे पण खूप आहेत, आणि थार एवढ्या छोट्या रस्त्यातून घुसणार नाही. म्हणून म्हटलं मस्त आपल्यापैकी बुलेटच घेऊन जाऊ आणि जाऊ मस्तपैकी पोहू, एन्जॉय करू. तर मग चला आपण निघू तिकडे जाण्यासाठी. सो फायनली गाईज निघालोय. बुलेट घेतली, तिथे चालवतोय आणि आता सगळ्यात आधी माझ्या घरी जाऊ. तर मग मी आलो होतो आता घरी, कारण की म्हटलं टॉवेल आणि ट्रायपॉड घेऊन जाऊ. तर मग आता टॉवेल आणि ट्रायपॉड तर घेतला, निघू आपण. रितेश पण टॉवेल आणि अंडरवेअर घ्यायला गेलाय घरी. तर मग तो आला, आम्ही जातोय पुढे, तो येतोय मागून. आणि हा आहे ओमचा लहान भाऊ, तो पण आहे आपल्यासोबत आज. तर मग आम्ही जातो पुढे, तो येणार आहे मागून. तो फायनली गाईज आपल्या गावाकडच्या स्विमिंग पूलकडे आम्ही पोहोचलो होतो. आता रितेश येतोय, रितेशची वाट बघतोय. तोपर्यंत आम्ही बसतो, गप्पा वगैरे मारतो. आणि हे बघा इकडंच पोहायचंय. तिकडं थोडंसं जास्त खोल आहे, इकडं पण खोल आहे, पण काही नाही. मला तर स्विमिंग येते, त्याबद्दल काही नाही. त्या दोघांना येत नाही, रितेशला पण येत नाही, इथं फक्त मला येते. बदनामी करताय का? तुला येत नाही तर बदनामीचा काय? तू शिकून जाय, तू रोज शिकतोय ना मी. शिक ना. मग मी रोज येत नाही म्हणा, ते शिकतोय असं म्हणा. शिकतोय. तू आजच तर होणार आहे. आज आलो मी, आधी बी आलो होतो एकदा, पण पोहिलं नव्हतं आपण. हा, मिठाडी घेऊन असेच. चला तोपर्यंत खाली बसू आपण इकडं. तर मग रितेश तर काय येत नाही, तोपर्यंत आम्ही चालू करून देतो. तर मग गाईज मी आता चाललोय, डायरेक्ट तिकडे जाणार आहे स्टार्टिंगला. फायनली गाईज फ्लॉप व्यक्तिमत्व इथे आलेलं आहे. आमचे आरती स्विमिंग होऊन गेले, आम्ही आता वाळत आलेलो आहे, आणि तेव्हा हे फ्लॉप व्यक्तिमत्व आलेलं आहे. काय रे फ्लॉप? हा, काम राहता तुझ्यासारखं आहे का? हा का, काम राहता. 5च मिनिटात आलो म्हणे, बुलेट बी घेऊन गेला. आमची स्विमिंग होऊन गेली तेव्हा आला तो. काही खरं नाही. हा, अंडरपॅन्ट बनल विसरून गेलाय घरी. बस तेवढंच राहिलं होतं. आणि हे बघा तुम्हाला मी जुगाड दाखवतो. आम्ही असा ट्रायपॉड इथं लावला होता, तिकडे बिकडे उडून जात होता घडी असा अटॅच करून असा जुगाड केला होता. उतर आता. हा, डायरेक्ट कपड्यांसहित लुटून देईल तुला डायरेक्ट मी. उतरला हो काय? पॅन्ट का बोल का? कपड्यांचाच फोन आहे का? पाण्यात झाड लावलं. का बर घर वालोने बोल दिया. आवड रे ओम्या, आवडतं. फ्लॉप येऊन फ्लॉप कामं चालू झालेले. हे बघा, हे असं राहतं फ्लॉप व्यक्तींचं. पोहण्यासाठी एवढं तयारी केली आणि आता पोहायचं बी नाही म्हणे, लेट बी आला आहे ना. आणि जाऊ दे आता, काय तर फ्लॉपच काय करता येणार नाही. फ्लॉप येतो, फ्लॉप व्यक्ती फ्लॉप करत राहतील.
असे पागल सारखे बसतील तर मग आपण परत एकदा राऊंड मारून घेऊ. आपल्याला तर बेकार मजा येते पोहायला, त्याबद्दल काय नाही. फायनली मी त्याला ओलं करून दिलेलं आहे. मध्ये ओढून घेतला होता. तेव्हा चालू केलंय, ओलं करून टाकलंय. कपडे बिपडे निपलेल आता. असे नाटके केलं ना यांच्यासोबत, असंच करायला पाहिजे. काही विषय नाही हो. मी वेल डन. मला काही तेव्हा कॅमेरा चालू नव्हता माझा, नाही तर मी सीन दाखवला असा. जबरदस्त ओलं केलंय. भरपूर झालं ना आजसाठी. बस चला. मजा राहू नको रे, काय नको रे. नको रे. काय ना बोला ना मी चाल रे, चाल ना. चाल ना तू. चाल ना, मी तर चालतो. माझा छोड दुखी राहील. नको दे, तू येत नाही तर दुखायच ना. पॅन्ट काढू दे ना. काही संबंध नाही. आणि मी काढत नाही. हुक मी काढत. हमारे यहाँ ऐसा ही होता है. अच्छा ये हुक काढ. काय नाही. आता पॅन्ट निपून टाकून देणार आहे आता. तिकडून पिळ, बाकी पाणी वाटत. फिर ना तू. वड वड तिकडे वड तू. आता ओलं करून अशी पिळापळी चालू आहे आणि आता पोहणार आहे आमच्या सोबत. ते तर फिक्स झालेलं आहे आता. चला निघू आपण पोहायला परत एकदा नवीन जोश मध्ये. जाय रे. हा पहिले तू. काय ऍक्टिंग करून राहिला आहे. उतर 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 पटकन. काही नाही उतर उतर पटकन. सो फायनली काय स्विमिंग डन झालेली. एकदम जबरदस्त मजा आली. शेवटी विरदेशला मी पोहायला घेऊनच घेतलं. आजसाठी बस झालं आणि एकदम मस्त वाटतं. एकदम ग्रेट फिलिंग येते. फार दिवसानंतर 1-1.5 वर्षानंतर पोहलो. एकदम मस्त वाटतंय. तर आता आम्ही जाऊ घराकडे मस्तपैकी आणि बघू काहीतरी नियोजन बनलं तर बनवू, नाही तर मग ठीक आहे आजसाठी. सो फायनली गाईज घरी पोहोचलो. ते पण गेले त्यांच्या घरी. आता मस्तपैकी चहा वगैरे पितो. सो गाईज मला प्यायचा होता चहा आणि आज घरी कोणीच नाही. आयफोन गावाला गेलेली, त्यामुळे म्हटलं त्याला स्वतः चहा बनवून घेऊ. आज मी फार दिवसानंतर स्वतः चहा ठेवणार आहे. तर मग चला चहा बनवू आपण. तर मग मस्तपैकी चहा उकळतोय आपला. तर मग गाईज आता मी चहा प्यायला आलो तो टेरेसवरती. टेरेसवरती कसं एकदम शांत वातावरण आहे. या ते कसं आता ऊन पण नाही ना, म्हणून वरती चहा प्यायला आलेलं आहे. एकदम फ्रेश वाटतंय. अजून चहा एकदम भारी वाटतंय. सो गाईज आम्ही आलो होतो आता बाहेर आणि ओमच्या गाडीची सर्व्हिसिंग करायची होती. काय रे काय काय केलं? फुल सर्व्हिसिंग चालू आहे रे भाऊ. बराच टाइम लागणार आहे वाटतं. किती वेळ लागेल तरी ओम्या? किती वेळ? अजून अर्धा तास लागेल. सो गाईज कार सर्व्हिसिंगचं काम तर काही झालेलं नव्हतं, बट मला एक अर्जंट कॉल आला की आता बाप्पांच्या आरतीचा शूट आहे. तर मी आता बाप्पांच्या आरतीच्या शूटसाठी चाललोय. तर तिथे जातो. तर मला काही जास्त कॅप्चर करता येणार नाही, कारण की तो शूट करून मला एडिट करून द्यावा पण लागेल, कारण की आरतीचा शूट आहे आज रात्रीच दिला गेला पाहिजे. त्याच्यामुळे आता हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.